प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मुक्ता, सागर, मिहिका आणि सई सोसायटीमध्ये येतात. मात्र त्यानंतर मिहिका रागातच गाडीतून खाली उतरते आणि घरी जाण्यासाठी निघते. परंतु मुक्ता तिला थांबवते आणि घडलेल्या प्रकाराबद्दल सॉरी म्हणते. तर मिहिकासुद्धा स्माईल देत हो म्हणते आणि तेथून निघून जाते. तर सागर मुक्ताला गाडीची डिक्की ओपन करायला सांगतो आणि त्यानंतर सईची सगळी शॉपिंग बाहेर काढतो. तर दुसरीकडे पुरू आणि बापूंची भेट होते. बापू पुरूला विचारत असतात की तुम्ही सोसायटी इलेक्शनचा फॉर्म भरला आहे ना. त्यावर पुरू सांगतो हो, सेक्रेटरी पदासाठी मी फॉर्म भरला आहे. त्यावर बापू म्हणतात की मी तुमचा बायोडेटा बघितला, तुम्ही याआधीच्या सोसायटीमध्ये सुद्धा 3 वर्ष सेक्रेटरी होता आणि एका ब्रँच ऑफिसचे मॅनेजरसुद्धा, त्यामुळे तुम्ही नक्की ही निवडणूक जिंकाल. मात्र पुरू म्हणत असतो की मला नाही तसं वाटत, कारण आम्ही या सोसायटीमध्ये नवीन आहोत आणि तुमच्या कुटुंबाचा सुद्धा आम्हाला विरोधच आहे आणि त्याशिवाय या सोसायटीमध्ये सुद्धा आम्ही नवीनच आहोत आणि आमच्यासोबत जो काही प्रकार घडलाय तीच चर्चा सध्या लोकांमध्ये सुरू आहे. मात्र या सगळ्याचा नाहक त्रास माझ्या मुक्ताला होत आहे. तिच्या अंगावर शिंतोडे उडवले जात आहे आणि त्यावर बापू पुरूला समजावतात की सगळं काही ठीक होईल, तुम्ही काळजी करू नका. त्यावर पुरू म्हणतो पण तुम्ही सुद्धा इलेक्शन लढवताय ना, मग मी तुमच्या विरोधात कसं काय उभा राहू. आणि त्यावर बापू म्हणतात की काय हरकत आहे, जो चांगला असेल तो नक्की जिंकेल. आणि त्याचवेळी त्या दोघांचं लक्ष सागर आणि मुक्ताकडे जातं. सागर आणि मुक्ता सईची शॉपिंग गाडीमधून बाहेर काढत असतात आणि त्यानंतर मुक्ता सईला सुद्धा खाली उतरवते आणि त्या तिघांना एकत्र पाहून इकडे बापू आणि पुरूला धक्काच बसतो. तर मुक्ताच्या हातामध्ये ज्या शॉपिंग बॅग्स असतात त्यासुद्धा सागर स्वतःच्या हातात घेतो. तर मुक्ता मुद्दाम त्याला विचारते की सईच्या क्लिप्स तुमच्याकडेच आहेत ना. त्यावर सागर हो म्हणतो. तर सईसुद्धा नाटक करत म्हणते की मला क्लिप्स आत्ताच हव्या आहेत. मात्र सागरला त्या त्याच्या खिशातून काढता येत नाही. तो मुक्ताला म्हणतो की जर तुमची काही हरकत नसेल तर प्लीज माझ्या खिशामधून त्या क्लिप्स काढा. आणि त्यामुळे मग मुक्ता स्वतः सागरच्या खिशामधून सईच्या क्लिप्स काढते आणि तिला देते. त्यामुळे सई खूपच खुश होते. त्यानंतर ती सागरचा आणि मुक्ताचा हात पकडते आणि आनंदाने घरात जाण्यासाठी निघते. आणि त्या तिघांना एकत्र बघून बापू आणि पुरू एकमेकांकडे पाहतच राहतात. तर मुक्ता सागरला सांगत असते की सई माझ्यासोबत माझ्याच घरी येईल आणि त्यावर सागरही हो म्हणतो. तर दुसरीकडे स्वाती फोनवर बोलत गॅलरीजवळ येते आणि तेव्हा तिला समोर सावनी दिसते. सावनीला बघून तिला धक्काच बसतो आणि ती लगेच इंद्राला आवाज देत तिथे बोलावून घेते. सावनीला बघून तर इंद्रा खूपच चिडते. ती म्हणते की आता ही बया इथे कशासाठी आली आहे. तर स्वाती म्हणते की आई बघ, ही आपल्या दारात आली आहे, आता तू हिला सोडू नको. आणि त्यावर इंद्रा म्हणते अगं, जेव्हा ही सईला भेटण्यासाठी आली होती तेव्हा मी तिचा अपमान केला होता ना, तर याचा तिने बदला घेतला. त्या दिवशी मला आणि लकीला सईला भेटू दिलं नाही आणि आता तोंड वर करून आपल्याच दारात आली आहे. आता काही मी तिला सोडणार नाही. आणि मग त्या दोघी रागातच बाहेर जातात. तर दुसरीकडे सावनी लिफ्टमधून बाहेर येते. तर इंद्रा लगेच तिच्या समोर जाऊन उभी राहते आणि तिच्याशी भांडायला सुरुवात करते. ती सावनीला विचारत असते की आता इथे कशासाठी आली आहेस तू. आणि तिचा तो मोठा आवाज ऐकून सावनी म्हणते की प्लीज हळू आवाजात बोला, मला खूप इरिटेट होत आहे. आणि त्यानंतर ती इंद्राला मिडल क्लास असा टोमणासुद्धा मारते. तर स्वाती म्हणते की तू 3rd क्लास आहे, पण तू इथे कशासाठी आली आहेस ते सांग. आणि त्यावर सावनी म्हणते सई. मात्र ती पुढे काही बोलणार इतक्यात इंद्रा रडायला सुरुवात करते. ती मोठमोठ्याने रडत म्हणत असते की तू माझ्या मासोळीला माझ्यापासून दूर केलं, तुझं कधीही भलं होणार नाही. अगं, आईची माया काय असते तुला माहिती तरी आहे का. आणि त्यांच्या त्या भांडणाचा आवाज ऐकून मुक्ता बाहेर येते. सावनी आणि इंद्रा भांडत आहे हे बघून ती डोक्यालाच हात लावते. तर दुसरीकडे सागरसुद्धा बाहेर आलेला असतो आणि त्यानंतर सावनी इंद्राला सांगते की सई कुठेही गेलेली नाहीये, ती इथेच आहे. आणि ते ऐकून इंद्राला धक्काच बसतो. तर सागर म्हणतो की हो आई, ती खरं बोलतीये, सई इथेच आहे. आणि त्यामुळे मुक्ता खूप घाबरते. मात्र सागर सगळं काही सांभाळून घेतो. तो इंद्राला सांगतो की सई 101 मध्ये आहे आणि त्यामुळे इंद्रा लगेच मुक्तासोबत भांडण करायला जाते. ती मुक्ताला विचारत असते की तुला नेमकं असं काय सोनं लागलं आहे की आमची सई सारखी तुझ्या मागं मागं करत असते. आणि त्यानंतर जेव्हा ती मुक्ताच्या अंगावर धावून जाणार
इतक्यात सागर तिला थांबवतो आणि तो स्वातीला सांगतो की तू आईला घेऊन आतमध्ये जा. मात्र इंद्रा म्हणत असते की सागर मला एकदा माझ्या सईला भेटू दे, परंतु सागर काही ऐकत नाही आणि त्यामुळे स्वाती इंद्राला घेऊन घरात जाते. तर सावनीसुद्धा रागातच मुक्ताच्या घरात जाते. मुक्ता आणि सागर मात्र एकमेकांकडेच पाहत असतात आणि त्यानंतर सावनी मुक्ताला म्हणत असते की खरंच सॉरी, सईमुळे तुला खूप त्रास झाला ना. त्यावर मुक्ता म्हणते नाही, सई किती गोड आहे, तिच्यामुळे काय त्रास होणार आहे मला. आणि त्यानंतर सावनी म्हणते की माईंना ना काही कळतच नाही, सईने हट्ट केला आणि त्या लगेच तिला इथे घेऊन आल्या. त्यावर मुक्ता म्हणते की तुम्ही प्लीज माईंना काही बोलू नका, त्यांची यात काही चूक नाही आहे. आणि खरं तर सई खूप रडत होती, त्यामुळे नक्की काय करावं हे त्यांनाही सुचलं नाही. आणि आम्ही तुम्हाला फोन करण्याचा देखील प्रयत्न केला, पण तुम्ही कॉल रिसीव केलाच नाही. कदाचित तुम्ही झोपल्या असाल. आणि त्यावर सावनी नाटक करत म्हणते हो, मी काल रात्री झोपेच्या गोळ्या घेऊनच झोपले होते, कारण सईच्या काळजीने माझ्या डोळ्याला डोळा लागत नाही. मी खरंच खूप स्ट्रेसमध्ये आहे. आणि त्यानंतर ती मुक्ताला विचारते की सई कुठे आहे, तिला प्लीज बोलवा. आणि त्यामुळे मुक्ता मिहिकाला आवाज देत सईला बाहेर घेऊन यायला सांगते. सईला बघून सावनी तिला खूप आनंद झाला आहे असं नाटक करते आणि तिच्या जवळ जाते. ती सईसोबत बोलण्याचा हसण्याचा प्रयत्न करत असते, मात्र सई तिच्याकडे बघतही नाही. ती घाबरूनच मुक्ताला मिठी मारते आणि त्यामुळे सावनी खूप चिडते. परंतु तरीही ती नाटक करतच मुक्ताला म्हणत असते की बघ ना मुक्ता, सई मला आई मानायला तयारच नाही आहे. ती तर साधी माझ्या जवळही येत नाही आणि हे सगळं त्या सागरमुळे आणि त्याच्या फॅमिलीमुळेच झालं आहे. त्यांनी सईच्या मनात माझ्याविषयी काहीतरी भरवलं असणार आणि जोपर्यंत तिचा तो बाप मात्र ती पुढे काही बोलणार इतक्यात मुक्ता तिला थांबवते. त्यानंतर ती मिहिकाला सांगते की तू सईला घेऊन आतमध्ये जा. आणि सई आतमध्ये गेल्यानंतर मुक्ता सावनीला समजावते की तुम्ही प्लीज सईसमोर असे विषय बोलू नका, कारण ती लहान आहे, तिच्या मनावर या सगळ्या गोष्टींचा खूप खोलवर परिणाम होत आहे. आणि त्यावर सावनीसुद्धा हो म्हणते. तर मुक्ता तिला समजावते की तुमच्यामध्ये आणि तुमच्या नवऱ्यामध्ये नेमका काय प्रॉब्लेम आहे मला माहीत नाही आणि मला तुमच्या पर्सनल गोष्टींमध्ये पडायचंही नाही. मात्र या सगळ्या गोष्टींचा सईला खूप त्रास होत आहे. आणि त्यावर सावनी नाटक करत म्हणते की हो ग मुक्ता, कळतंय मला आणि म्हणूनच मला तिच्याशी एक बॉन्डिंग तयार करायचं आहे. खरं तर मी सईला जन्म 7 वर्षांपूर्वी दिला, पण मी तिची आई आत्ता झाले. आत्ताच आमची भेट झाली आहे ना, म्हणजे तू विचार कर की 7 वर्षांचा कालावधी मला 12 दिवसात भरून काढायचा आहे. आणि तिचं ते बोलणं ऐकून मुक्ताला धक्काच बसतो. तर सावनी नाटक करत तिला म्हणत असते की तू प्लीज सईसोबत बोल, तिला समजाव. आणि त्यावर मुक्ता हो म्हणते. आणि त्यानंतर ती सईला आणण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते. तर सई रुसून बसलेली असते आणि तिची ती अवस्था बघून मुक्ताला खूप वाईट वाटतं. मात्र त्यानंतर ती सईला समजावते की जेव्हा तुला माझी आठवण येईल तेव्हा तू मला कॉल कर, मी लगेच तुला भेटायला येईल. आणि मग त्यानंतर सई सावनीसोबत घरी जायला तयार होते. त्यानंतर मुक्ता सईला घेऊन बाहेर येते. ती सईची सगळी शॉपिंग सावनीला देते आणि त्यानंतर सावनी सईला घेऊन तेथून जाण्यासाठी निघते. मात्र सई म्हणत असते की मुक्ता आंटी, मला नाही जायचं. परंतु मुक्ता तिला समजावते आणि त्यानंतर ती सईला निरोप देते. मात्र सई गेल्याचा तिला खूप त्रास होत असतो. तर मिहिका मुक्ताला म्हणते की ताई, तू सईला का जाऊ दिलं? तुला माहिती आहे ना ती सावनी कशी बाई आहे. तिला फक्त तिच्या पार्ट्या महत्त्वाच्या असतात. सईसाठी ती तिची लाईफस्टाईल कधी चेंज करणार नाही. त्यावर मुक्ता म्हणते हो मिहिका, कळतंय मला, पण मी काय करू शकणार आहे, मला काही बोलण्याचा अधिकारच नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सई घरात नसल्यामुळे इंद्रा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेते. मात्र दुसरीकडे ऑफिसमधील रोहित सागर आणि मिहिरला सांगतो की मला दिवाळी तुम्हा सगळ्यांसोबत साजरी करायची आहे. आणि ते ऐकून सागरला धक्काच बसतो, कारण रोहितने दिवाळीसाठी सागर, मुक्ता, सई या तिघांनाही इन्व्हाइट केलेले असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.